नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इमारतीची उंची, झाडाची उंची, दीपगृहाची उंची अशी जी अंतरं आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही, अशी अंतरं त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करून आपण मोजू शकतो. ही अंतरं मोजण्यासाठी दिलेल्या माहितीवरून अचूक आकृती कशी काढायची हे आपण शिकलो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दृष्टिरेषा, उन्नत कोन, अवनत कोन या संकल्पना आपण समजून घेतल्या. आता आपण काही शाब्दिक उदाहरणं सोडवूया. एका बागेत 3 मीटर लांबीची एक घसरगुंडी आहे. या घसरगुंडीने जमिनीशी 30 अंश मापाचा कोन केलाय. घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचीवर आहे? उकल. प्रथम दिलेली माहिती दर्शवणारी आकृती आपण काढू. आकृतीमध्ये रेख SL घसरगुंडी दर्शवते. बिंदू L घसरगुंडीचे जमिनीला टेकलेले टोक दाखवतो. रेख OL जमिनीचे प्रतिनिधित्व करते. रेख OS घसरगुंडीचे वरचे टोक आणि जमीन यांच्यामधील लंब उंची दर्शवते. OS बरोबर x मीटर असं मानू. घसरगुंडीची लांबी 3 मीटर आहे, म्हणून रेख SL ची लांबी 3 मीटर दाखवली आहे. घसरगुंडीने जमिनीशी 30 अंश मापाचा उन्नत कोन केला आहे, म्हणून आकृतीमध्ये कोन OLS बरोबर 30 अंश. साइन थिटा बरोबर कोना समोरची बाजू छेद कर्ण. साइन 30 अंश बरोबर OS छेद SL, म्हणून 1/2 बरोबर x/3. साइन 30 अंश बरोबर 1/2 म्हणून 2x बरोबर 3, म्हणून x बरोबर 3/2 बरोबर 1.5 मीटर. म्हणून घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर आहे. 60 मीटर उंच दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30 अंश मापाचा अवनत कोन करावा लागतो. तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? वर्गमुळात 3 बरोबर 1.73. उकल. दिलेली माहिती दर्शवणारी आकृती आपण काढू. आकृतीमध्ये रेख OL दीपगृहाची उंची दर्शवते, म्हणून OL बरोबर 60 मीटर. बिंदू S जहाजाचे स्थान दर्शवत आहे. ते जहाज दीपगृहापासून x मीटर अंतरावर आहे असे मानू. म्हणून OS बरोबर x मीटर. रेख OL रेख OS ला लंब आहे. रेख OS समांतर किरण LH. कोन HLS हा अवनत कोन आहे, म्हणून दिलेल्या माहितीनुसार कोन HLS बरोबर 30 अंश. कोन HLS आणि कोन LSO हे व्युत्क्रम कोन आहेत, म्हणून कोन HLS बरोबर कोन LSO बरोबर 30 अंश. टॅन थिटा बरोबर कोना समोरची बाजू छेद कोना लगतची बाजू. त्रिकोण LSO मध्ये टॅन 30 अंश बरोबर OL छेद OS 1/3 बरोबर 60/x. म्हणून x बरोबर 60 वर्गमुळात 3 बरोबर 60 गुणिले 1.73 बरोबर 103.8 मीटर. म्हणून जहाज दीपगृहापासून 103.8 मीटर अंतरावर आहे. 2 मीटर उंच चौथऱ्यावर एक पुतळा उभा केला आहे. चौथऱ्याच्या पायथ्यापासून काही अंतरावरून पुतळ्याच्या पायाकडे पाहिले असता 45 अंश मापाचा कोन होतो आणि माथ्याकडे पाहिले असता 60 अंश मापाचा कोन होतो. या पुतळ्याची उंची किती आहे? वर्गमुळात 3 बरोबर 1.73. उकल. पुतळ्याची उंची x मीटर आहे असं मानू. प्रथम दिलेल्या माहितीनुसार आकृती काढूया. आकृतीमध्ये रेख TR हा चौथरा आहे आणि रेख ST पुतळा आहे, म्हणून दिलेल्या माहितीनुसार TR बरोबर 2 मीटर आणि ST बरोबर x मीटर. बिंदू P हा निरीक्षकाचे स्थान दर्शवतो.
दिलेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या पायाकडे पाहिले असता होणारा उन्नत कोन बरोबर कोन TPR बरोबर 45 अंश आणि पुतळ्याच्या माथ्याकडे पाहिले असता होणारा उन्नत कोन बरोबर कोन SPR बरोबर 60 अंश. त्रिकोण TRP मध्ये कोन TRP बरोबर 90 अंश, कोन TPR बरोबर 45 अंश, टॅन 45 अंश बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर TR छेद RP बरोबर 2 छेद RP. म्हणून 1 बरोबर 2 छेद RP, कारण टॅन 45 अंश बरोबर 1, म्हणून RP बरोबर 2 मीटर. समीकरण पहिलं. SR बरोबर ST अधिक TR, कारण बिंदू T हा बिंदू S आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे, म्हणून SR बरोबर x अधिक 2. समीकरण दुसरं. त्रिकोण SRP मध्ये कोन SPR बरोबर 60 अंश, टॅन 60 अंश बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर SR छेद RP बरोबर x अधिक 2 छेद 2, कारण समीकरण 1 आणि समीकरण 2. म्हणून वर्गमुळात 3 बरोबर x अधिक 2 छेद 2, म्हणून 2 वर्गमुळात 3 बरोबर x अधिक 2, म्हणून x बरोबर 2 वर्गमुळात 3 वजा 2 बरोबर 2 गुणिले 1.73 वजा 2 बरोबर 3.46 वजा 2 बरोबर 1.46. म्हणून पुतळ्याची उंची बरोबर 1.46 मीटर. एका 6 मीटर उंच इमारतीच्या छतावरून एका मनोऱ्याच्या शिखराकडे पाहताना 60 अंश मापाचा कोन होतो आणि पायथ्याकडे पाहताना 30 अंश मापाचा कोन होतो. या मनोऱ्याची उंची किती आहे? उकल. प्रथम दिलेल्या माहितीनुसार आकृती काढूया. आकृतीमध्ये रेख AB ही इमारत आहे आणि रेख TC हा मनोरा आहे. म्हणून दिलेल्या माहितीनुसार AB बरोबर 6 मीटर. रेख AD क्षितिज समांतर आहे. इमारतीच्या छतावरून मनोऱ्याच्या पायथ्याकडे पाहताना होणारा अवनत कोन बरोबर कोन DAC बरोबर 30 अंश आणि इमारतीच्या छतावरून मनोऱ्याच्या शिखराकडे पाहताना होणारा उन्नत कोन बरोबर कोन DAT बरोबर 60 अंश. AD समांतर BC, म्हणून कोन DAC बरोबर कोन ACB बरोबर 30 अंश, कारण व्युत्क्रम कोन. तसंच बिंदू D हा बिंदू T आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे. रेख TD बरोबर x मीटर मानू. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश, कोन ACB बरोबर 30 अंश, म्हणून त्रिकोण ABC मध्ये टॅन 30 अंश बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर AB छेद BC बरोबर 6 छेद BC, म्हणून 1 छेद वर्गमुळात 3 बरोबर 6 छेद BC. म्हणून BC बरोबर 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. समीकरण पहिलं. चौकोन ABCD हा आयत आहे, कारण प्रत्येक कोन काटकोन, म्हणून BC बरोबर AD बरोबर 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. समीकरण दुसरं. आणि AB बरोबर DC बरोबर 6 मीटर. समीकरण तिसरं. त्रिकोण TDA मध्ये टॅन 60 अंश बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर TD छेद AD बरोबर x छेद 6 वर्गमुळात 3. समीकरण 2 वरून. म्हणून वर्गमुळात 3 बरोबर x छेद 6 वर्गमुळात 3, टॅन 60 अंश बरोबर वर्गमुळात 3, म्हणून x बरोबर वर्गमुळात 3 गुणिले 6 वर्गमुळात 3 बरोबर 3 गुणिले 6 बरोबर 18. रेख TD बरोबर 18 मीटर. समीकरण चौथं. TC बरोबर TD अधिक DC, कारण बिंदू D हा बिंदू T आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे, म्हणून TC बरोबर 18 अधिक 6 बरोबर 24 मीटर.
म्हणून मनोऱ्याची उंची बरोबर 24 मीटर. आपण काय शिकलो? इमारतीची उंची, मनोऱ्याची उंची, जहाजाचे किनाऱ्यापासून अंतर अशी प्रत्यक्षात मोजता न येणारी अंतरं त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून कशी मोजायची हे आपण शिकलो. स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरं सोडवा. 18 मीटर उंच इमारतीच्या छतावरून मिहीर रस्त्यावरील एका सायकल स्वाराकडे पाहत असताना 30 अंश मापाचा कोन झाला. 6 सेकंदाने त्यांनी पुन्हा त्या सायकल स्वाराकडे पाहिले असताना 60 अंश मापाचा कोन झाला. या कालावधीत त्या सायकल स्वाराने किती अंतर पार केले? त्या सायकल स्वाराचा ताशी वेग किती? 10 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 8 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची किती? रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान उंचीचे 2 खांब उभे आहेत आणि रस्त्याची रुंदी 60 मीटर आहे. रस्त्यावर या दोन्ही खांबांच्या मधील एका बिंदूपासून खांबांच्या टोकांपर्यंतच्या उन्नत कोनांचे माप अनुक्रमे 60 अंश आणि 30 अंश आहेत. या खांबांची उंची आणि त्या बिंदूपासून प्रत्येक खांबापर्यंतचे अंतर शोधा.